नमस्कार मित्रांनो, आत्ताच आम्ही दोघे जणे आंबाईवाडी हे चांदोलीच्या वरती डोंगरामध्ये कुशीत निसर्गाच्या कुशीत बसलेले एक गाव आहे. तिथं आम्ही फिरायला गेलो होतो. अजिंक्यने आम्ही दोघंच गेलो होतो. येताना आम्ही आरायामध्ये आलो. तिथून गुढे पाचगणी रोडून न येवती मार्गे परत आम्ही रिटर्न उंडायला आलो. तर मी तुम्हाला बोललो होतो गुढ्यामध्ये असताना मी तुम्हाला ह्या ट्रिपचं तुम्हाला कंक्लुजन देणार. निसर्गामध्ये आपल्याला फिरायला भरपूर आवडतं आणि निसर्गामध्ये फिरावं असं मी बोललो होतो. पण काही गोष्टी तिथल्या नागरिकांशी बोलल्यानंतर मला असं समजलं की जसं आपल्याला तिकडे फिरायला जायला आवडतं तसं त्यांना आपल्या इकडे फिरायला यायला आवडतं. याचा अर्थ की माणसाने फिरलं पाहिजे हे तर आहेच आहे. फक्त तिथली गोष्टी अशा आम्ही बघितल्या आणि तिथल्या गोष्टी काही एक आजी तर मला अशी बोलली की आम्हाला शहरात राहायला न्या, तुम्ही आमच्याकडे गावाकडे राहायला या, मग तेव्हा तुम्हाला कळेल की आम्ही कोणत्या हालांमध्ये राहतोय. तिथं दवाखान्याची सोयी नाही. तिथं जर इमर्जन्सी काय आली तर 10 ते 15 किलोमीटर तुम्हाला लांब यावं लागतं. दुसरी गोष्ट, तिथं एक गोष्ट चांगली आहे की तिथं आम्हाला एकही डायबिटीसचा पेशंट मिळाला नाही, एकही बीपीचा मिळाला नाही, एकही थायरॉइडचा मिळाला नाही, एकही दम्याचा नाही. आरोग्याच्या बाबतीत एकदम म्हणजे मोठे आजार तिथं अजिबात नाहीत. पण किरकोळ आजारासाठी त्यांना 10 ते 15 किलोमीटर लांब यावं लागतं. ह्या गोष्टी जरा सरकारनं त्यावर लक्ष दिले तर चांगली गोष्ट आहे. आणि ह्या अजिंक्यच्या व्हिडिओच्या मार्फत मी सरकारपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ह्या गोष्टी जरा तुम्ही दर्शनात आणा. पण अजिंक्यपर्यंत फिरून मला एक समजलं की आपल्या भागामध्ये भरपूर असे ठिकाण आहेत की ते आपल्याला माहीत नाहीत. अजिंक्यचे व्हिडिओ मी जुने बघितले, त्यामध्ये वाजगायचं मंदिर, लटकेवाडीचं एक मंदिर, येवतीचा डॅम आणि भरपूर गिरजावड्याचं देवस्थान भरपूर आपल्या भागामध्ये आहे. पण ते आपण बघत नाही. परत इवन तुळसंचं एक देवस्थान ते एक मस्त आहे. त्याचे व्हिडिओ बघा, त्याला फॉलो करा आणि तिथं जाण्याचा प्रयत्न करा. एवढंच मी तुम्हाला सांगेन. धन्यवाद.